सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घेतलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि वरची बेल आयकॉन दाबा. सो आजची स्टोरी अशी सुरू होते की आपण दापोली तालुक्यातल्या एका मुगीज या गावामध्ये चाललो आहे. इकडच्या देवीची एक युनिक अशी स्टोरी तुमच्यापर्यंत पोहोचवायला. तोपर्यंत आपण तिथे पोहोचत नाही तोपर्यंत थोडी व्हिडिओ एन्जॉय करा. तर आहे मित्रांनो, आता आम्ही लोक रात्रीची ज्या गावामध्ये आम्ही लोक थांबलोय त्या गावामधली एक अशी प्राचीन देवी आहे, शाळू देवी म्हणून. सो आपण लोक रात्रीचे तिला भेटायला चाललोय, म्हणजे तिचे दर्शन घ्यायला चाललोय. सो आता माझ्यासोबत सर्व म्हणजे त्यांना पहिल्यापासून ह्या गावाचा नॉलेज आहे ते आहेत आपल्यासोबत, आणि आपले मित्र आणि आपला भाव इकडे एक आहे. सो आता आपण लोक चाललोय त्या देवीच्या दर्शनाला. तुम्हाला दाखवतो, पूर्ण एकदम जंगलात देवी आहे ती. सो आपण त्यांचे दर्शन घेणार आहोत. सो मित्रांनो, इथे होली लागते पहिली, त्याच्यानंतर मग सर्व खेळी येतात. ही एक होली आहे. ह्या गावामध्ये खूप होली अशा लागतात. तर मित्रांनो, आता आपण लोक त्या स्पॉटवर पोहोचतोय. चला. तर मित्रांनो, आपण त्या मंदिराची इथे पोहोचलोय, शालूबाई मंदिर. सो तुम्ही बघू शकता शालूदेवी मंदिर. सो इथे आपण पहिलं पाय पडणार, आणि त्याच्यानंतर हे पूर्ण आतमध्ये मित्रांनो पूर्ण जंगलामध्ये हा मंदिर आहे. आणि इथे टोटल 7 देव आहेत. काय बोलतो आता इकडे, आता तू बोलत जा, सांगत जाय की काय काय ते. 7 देव आहे तिकडं. आता साधवाचे मंदिर आपण चाललो उघड्यावर. मित्रांनो, ह्या गावातला जास्त करून हे जे काका आहेत त्यांना जास्त नॉलेज आहे. जनाई बहिणी सालवाई, जनाई, पद्मावती, पाटील बुवा. पाटील आपला साथ झाला. चप्पल कुठे काढायचं? चप्पल इथंच काढूया. आता इथंच काढत चप्पल. नाही डीम आमची आली आवडून पेटे नाही. नवीन बांधले का इथे सर्व? हा इथं पाहिजे होता चालू. लक्ष नाही कोणाचा पत्ता होता आमच्या. हा सालवेच्या मंदिर झालं. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता, दाखवूया. खूप एकदम जुनं मंदिर आहे. उघड्यावर पूर्ण जुनं मंदिर आहे मित्रांनो, पूर्ण उघड्यावर मंदिर आहे. इथलं तुम्ही बांधकाम बघू शकता. खूप जुनं मंदिर आहे मित्रांनो. आपल्या साईडला नाही आहे. आणि आम्ही लोक रात्रीचे आलो इथे. सकाळचा पण व्ह्यू चांगला असतो, पण रात्री मज्जा आहे वेगळी भेटते. मित्रांनो बघू शकता, नाही काय नसं पूर्ण जी मूर्ती आहे ती बघू शकता तुम्ही. हे बघा, हे चालू आहे आणि बाजूच्या आजूबाजूला आहेत. हे म्हणजे इथली आख्यायिका आहे की मध्ये जी बसली ती शाळू देवी आहे, आणि हे जे बाजूला आहेत ते म्हणजे शिपाई बोलतात. हा शिपाई तिकडे आहे. तिकडे नंतर आमची खोडून नाही तिकडे बाहेर दाखवू. बाहेर नाही का? हे रखवालदार आहेत. पाय पडत एक दिवसात सोन्याचं मंदिर बांधते. काय निगडीचं मंदिर 1 दिवसामध्ये? हा, तर अख्ख्या गावाला सोन्याने करीन भरीन. पूर्ण सांगते परत. हा, काय खासियत आहे मंदिराची? ही सालवाई म्हणून आहे ना आपली. 1 दिवसात निगडीचा देव बांधायचा, आज 1 रात्रीत. हा, तर तुम्हाला सोन्यान हे करीन सांगितलं. म्हणजे जर हा मंदिर एका रात्रीत बनला तर सोन्याने पूर्ण गावाला हे कर. हा, पूर्ण गावाला आठ आहे. कामाची पण 1 रात्रीत बनवू शकत, निगडीचा आणू शकत नाही ना. बनवू शकत नाही म्हणजे. स्लॅब बनवा निघाला, पण स्लॅब नको सांगितलं. आता हे आपलं हे सुद्धा आम्ही ना बांधला होते, कडे लावूनच चालू केलं. सावली ऊन नको, सावली कोण देत नव्हती.
पण जबरदस्तीने आई करून दिली आहे सावली आम्हाला. मी येत नाही पण इकडे दुसऱ्या मानकऱ्यांनी केलेली आहे. मी आपला ती जायचो. तर मित्रांनो बघू शकता ह्या देवीची अशी अट आहे हो की एका रात्रीत तिला निंगडीच्या झाडाने निंगडीच्या खांबाने पूर्ण मंदिर बनवून द्यायचंय. तो जर चावडा ते बनलं तर पूर्ण अख्ख्या गावाला सोन्याने म्हणजे त्यांना लोकांना देवीला पावेल असं. तो चव्हाटा बघायचा आहे का? म्हणजे जर काय देव पानाचा बांधायचं चव्हाटा. असेल तरी पण देवीला विचारलं जातं इथे. पानाचा चव्हाटा बघायचा आहे का? पानाचा चव्हाटा तिकडे आहे ना. हा इथे खायचं इथं खाली होती ना जाळे सामने. हा हा देव दाखव. हा मी नाही खरा देव. पालखी येते तिथे पालखी नाही ना. नाही कुठे ठीक आहे सांग. हा इथं देव आहे. हा बघ हा बघ हा मेन देव आहे. पण ती पूजा आरती झाली नंतर ते उद्या. तुम्ही बघू शकता कोकणामध्ये एवढे प्राचीन प्राचीन मंदिर आहेत ना जे अजून कोणाला माहिती नाहीत पण एवढे पॉवरफुल मंदिर आहेत ना खरंच. चव्हाटा आहे पानाचा चव्हाटा दाखवूया. त्याला 3 वर्षांनी पान भरतो सांग. पूर्ण या गावाची स्टोरी आहे ना फक्त यांना माहिती आहे. 3 वर्षांनी पान भरतो. 3 वर्षांनी हा पान मध्ये जत्रा असते मोठी. पानाचा दे तो तिकडं आहे ना. चव्हाटा फोकस होणार ना. हा नवसाचा चव्हाटा आहे. हा नवसाचा 3 वर्षांनी. कुठचा हा 10 फुट पुढं हा दुकानाचा मंडप असतो. कुठला हा इथून ना. हा ह्या आईनापासून सबन किंवा आहे. हा बैल आहे ना ती हात आहे देवाची पान भरायला. मित्रांनो जेवढा तुम्हाला लांब पर्यंत इथे जेवढं काही मंदिर दिसतंय ना तेवढं इथे म्हणजे असं म्हटलं जातं की 3 वर्षानंतर इथे पान लागते म्हणजे जत्रा लागते इथे. करोडाच्या वरती माणूस जमतो. करोडोच्या वरती इथे माणसं 3 जमतात. वर्षांनी. लोक सहभागी घेतात देवीच्या दर्शनाला येतात. खूप खूप मोठं बकरे बांधायचं. नवसाचे 12 बुकड असतात ना इथं. गावाल्यांचं 12 बुकड असतात ना इथं. हा बघ हात आहे इथं चव्हाटा. हा कुठला चव्हाटा होता. चालू इथंच 2 चव्हाट्या. हा मग ते राखण्याचा देणारा चव्हाट बकऱ्यांचा आणि नवस पाडतात ना हा ते हे आणि तो आपला देव पालखी ठेवायचा. म्हणजे असं हा आहे. चव्हाट आहे इथनं. मग त्या 12 दावणीवर बोकड लागतात. कुणाचं नवसाचं असतात कुणाचं काय पुन्हा लांबीत नाला त्याच्या नवसात जितात ना ते बोकड ते इकडे बांधतो बोकड. आणि नंतर मग सकाळलाही करायचा त्यांची दाबण द्यायची देवाला. पाहिजे तर 3 वर्षांनी बोलव. तर मित्रांनो बघितलं तुम्ही कोकणातले असे प्राचीन प्राचीन मंदिर आहेत जी अजून कोणालाही इथली स्टोरी नाही माहिती. तुम्ही आज जर हा व्लॉग बघितला असेल आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये आपण. चला बाय बाय.